श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवणार आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. जे अपेक्षी जे विरक्ती, सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारंगती, रमिजे जेथ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामधील 53व्या क्रमांकाची ओवी आहे. थोडक्यात अर्थ सांगतो तो असा: जे विरक्त आहेत, संन्यासी आहेत, ते सुद्धा या गीतारूपी साजूक तुपाची चव चाखण्यासाठी अपेक्षा करत असतात. आणि जे अनुभवी आणि सर्वोच्च भावाला पोहोचलेली जी संत मंडळी आहे, ते तर या भगवद्गीता रूपी साजूक तुपाचं सदैव सेवनच करत असतात. नवे तर त्यामध्येच ते पारंगत आहेत आणि नित्य रममान करत असतात. हा झाला ओवीचा सरळ भावार्थ. आता ओवीला थोडं सखोल अनुभवायचा प्रयत्न करूया. सर्वसामान्य माणूस काय अपेक्षा ठेवतो? आपल्या जीवनात पैसा, मान, कीर्ती हे सर्व मिळाले पाहिजे म्हणून तो जीवनभर खटाटोप करत असतो. पण संत उदासीन असतात, विरक्त असतात. विरक्त म्हणजे वैराग्य, आणि वैराग्य म्हणजे संसार सोडणे नव्हे, तर संसारात राहूनही मनाने त्यापासून अलिप्त राहणे याला खरे वैराग्य म्हणतात. हे आपल्याला भगवद्गीतेमध्ये शिकायला मिळालेलं आहे. माऊलीसुद्धा हरिपाठात म्हणतात: आसोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माऊलीने एकच सांगायचं आहे, बाबांनो, संसारामध्ये राहून तुम्ही जीवाला वेग द्या, नामस्मरणाचा वेग द्या. भागवद्गीता हा ग्रंथ मुख्यतः श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेश केला आणि व्यासांनी आपल्या वेगबुद्धीने या वेदरूपी समुद्राचे मंथन करून महाभारती रूपी लोणी काढले आणि ज्ञानाग्नीने त्याला कडवून त्याचे भगवद्गीता रूपी साजूक तूप सुद्धा बनवले. त्यामुळे कोणी कितीही विरक्ती असू द्या, त्याला ह्या भगवद्गीता रूपी तुपाला चाखण्याची अपेक्षा तर असणारच. म्हणूनच या ओवीची सुरुवात माऊली जे अपेक्षी जे विरक्ती अशी करतात. आपण कालच्या ओवीत अनुभवलं, प्रश्न अनेक असू शकतात, ग्रंथ अनेक असू शकतात, पण सर्व प्रश्नाची उत्तरं म्हणजेच भगवद्गीता, आणि सर्व ग्रंथाचं सार म्हणजे महाभारत, म्हणजेच भगवद्गीता आणि म्हणजेच ज्ञानेश्वरी. तुम्ही म्हणाल, महाराज, पण हे सर्व गीतारूपी साजूक तूप सेवन करण्यासाठी काय करावं लागेल? तर हे गीता अनुभव प्रत्येक संताकडेच आहे, जे सदैव या गीतारूपी अनुभवाचं सेवन करत असतात. म्हणून माऊली म्हणतात, सदा अनुभवी जे संती. म्हणून आपण सद्गुरूपी ब्रह्मनिष्ठ अशा संतांना शरण गेलं पाहिजे. ते सनकाधिक संत या गीतारूपी साजूक तुपाच्या सेवनामध्ये ते पारंगत असतात. त्यांना सुखदुःख, लाभहानी, मान अपमान याचा काही फरक पडत नाही, कारण त्यांचा आनंद बाहेर नसतो, तर ते आत्म्यात असतो. आणि असे तत्वनिष्ठ संत
जीवावर जेव्हा कृपा करतात तेव्हा मी देह नसून मी आत्मा आहे असा त्या जीवाचा साधकाचा दृढभाव निर्माण होतो. जेव्हा साधकाला कळतं की मी शरीर नाही, मी मन नाही, मीच तो चैतन्य आहे, परमात्मा आहे, तेव्हा त्याला सोहमभाव प्राप्त होतो. ही अवस्था मिळाल्यावर माणूस सर्व भीतीतून मुक्त होतो, दुःखातून बाहेर येतो आणि त्याला सगळीकडे ईश्वरच ईश्वर दिसत असतो. मग तो साधक कुठे रमतो? तर मंदिरात रमत नाही, डोंगरात रमत नाही, तीर्थात रमत नाही, तर प्रत्येक क्षणात प्रत्येक ठिकाणी तो ईश्वर अनुभवत असतो. त्याच्यासाठी सगळं जगच मंदिर होतं आणि सगळीकडे त्याचं जगणं म्हणजे भजन होतं. श्वासोश्वासच जप होतो. त्याला सगळं जग विष्णुमय वाटू लागतं. त्यातच तो रममान होतो. त्यालाच माऊली शेवटी रमिजे जेथ असे म्हणतात. ही ओवी आपल्याला सांगते खरी प्रगती बाहेर नाही, ती आपल्या आतमध्ये रमण्यात आहे. म्हणून माऊली म्हणतात, जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. ही ओवी इथेच पूर्ण झाली. जर हा ओवीचा भावार्थ तुम्हाला भावला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक ज्ञानासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल.